स्वतंत्र ओळख 40 वर्षाच्या मेहनतीतून निर्माण केली होती। 91 साली लोकसभेमध्ये सुद्धा ते काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून निर्वाचित झाले होते। 95च्या विधानसभेमध्ये सुद्धा किंवा 92च्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसच्या हाताच्या पंजाच्या निशाणीवरती ते निर्वाचित झाले होते। त्यानंतर 99 ते 2014 राज्यात लोकशाही आघाडीचं सरकार असताना उपमुख्यमंत्री मंत्री म्हणून काँग्रेसला सोबत घेत महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती योगदान दादांनी दिलं होतं। त्या साऱ्याच्या प्रती आदर व्यक्त करत काँग्रेस पक्षाने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं मी मनापासून स्वागत करतो। माझ्या राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करतो, बारामतीच्या जनतेच्या वतीने सुद्धा स्वागत करतो आणि आभार मानतो। आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत पाया महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जो रचला त्याला पूरक पैचा निर्णय आज काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घेतला, त्याचाही उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो आहे। खरं आहे की हे सगळं करत असतानाच अनेक वेळेला वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात, पण त्याच्यातून राजकीय सामंजस्य कशा पद्धतीने दाखवावं ह्याच काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। हे मला प्रामुख्याने सांगायचं आहे। उशिरा सुचलेलं शहाणपणे असं वाटतं तुम्हाला? कसं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक घडामोडी घडत असतात। आता त्याच्यामुळे त्याने उमेदवार का दिला, एक तर मी सुरुवातीला स्पष्ट केलं की राज्यामध्ये 2 आघाडी आहेत, एक महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी। आणि महायुतीकडे लोकसभेच्या जागा कुठल्या, विधानसभेच्या जागा कुठल्या हे निवडणूक लढून ठरलेलं होतं। स्वाभाविकपणाने बारामतीची जागा ही महाविकास आघाडीकडे आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती, ही जागा NDAमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती। अशा वेळेला सुरुवातीलाच आदरणीय खासदार सुप्रियाताईंनी आम्ही उमेदवार देणार नाही अशा पैचं घोषित केलं। त्याच्याबद्दलही मी आदरणीय साहेबांचे सुप्रियाताईंचे आभार मानले आणि गणित स्पष्ट होतं की महाविकास आघाडीमध्ये ही जागा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीची असल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी येणं असमन्वयच होतं। पण का कशामुळे आलं, त्याच्या पाठीमागे कोण होतं, काय होतं की काय मला माहिती असं काही कारण नाही। पण त्यावेळी शरद पवारांनी पण अप्रत्यक्षपणे समर्थन केलं होतं उमेदवाराचं, असं म्हणत की कोणीतरी निवडणूक लढणारच आहे तर ते गृहीत धरलं पाहिजे निवडणूक त्यांनी म्हणजे बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे अशी भूमिका नाही। 6 दशकं देशाच्या राजकारणात आदरणीय पवारसाहेबांची भूमिका खूप महत्त्वाची राहिलेली आहे, राजकीयदृष्ट्या राहिली, देशाच्या विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा राहिली। आता 2 दिवसापूर्वी आदरणीय साहेब काय म्हणाले आपल्यामार्फत सर्वांनी ऐकलं, आज काय म्हणाल ते ऐकलं। मला असं वाटतं की साहेबांचा म्हणण्याचा मतितार्थ असा होता की लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईलच असं मानण्याचं काही कारण नाही, असं त्यांचं प्रदीर्घ अनुभवातून त्यांचं ते वक्तव्य असावं। याचा अर्थ काँग्रेसने उमेदवारी दिली याचं समर्थन तर बिलकुल अशाचं काही कारण नाही, कारण त्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली। परंतु एकंदरीत अनेक वेळेला निवडणुका झाल्या, राज्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला पोटनिवडणुका झाल्या। एक हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं वर्णन होऊन चव्हाण साहेबांची जी पोटनिवडणूक लोकसभेची झाली नाशिक लोकसभा मतदारसंघात, ती अपवाद वगळता प्रत्येक निवडणुका ह्या अनेक वेळेला निवडणुका होऊन झाल्या, एक हाती झाल्या, एकतर्फी झाल्या। त्यामुळे साहेबांचं मत कदाचित त्या दृष्टिकोनातून असेल। आज जे साहेबांनी मत व्यक्त केलं आहे ते स्वागतार्ह आहे। काँग्रेससोबत म्हणजे तुमचा पक्ष काँग्रेससोबत खूप वर्ष होता, म्हणजे दादांनी देखील काँग्रेससोबत 70% जास्त काळ काँग्रेससोबत काम केलं। पण असं असतानाही काँग्रेस पक्षाने म्हणजे सुनेत्रा वहिनींना सपकाळांना 2 वेळा फोन करावा लागला, खरगे साहेबांची भेट घ्यावी लागली, तुम्हा सगळ्यांनी त्यांना बोलावं लागलं। एवढी वेळ म्हणजे काँग्रेससोबत राहूनही तुमच्या पक्षाला त्यांनी नेमकं आणून काय